चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊया. 2047चा विकसित महाराष्ट्र त्यांनी मांडला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे आणि डबल इंजिन सरकारचे कामं आज ज्या पद्धतीनं आम्ही मॅन्युफॅक्चरमध्ये दिलेले आहे, मला वाटतं 2029 पर्यंत राज्याला प्रचंड मजबूतीने यश मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणंच योग्य नाही आहे, चर्चेचा विषय नाही आहे आणि खऱ्या अर्थाने याबद्दलच्या पत्रकारांनी चर्चा करू नये. पत्रकारांनी विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजीच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत असाच त्या ठिकाणी गयास ठेवून पुढचा तुमचाही कार्यकाळ चालू ठेवा. गेल्या वेळेस हे बंड झालं तेव्हा उद्धवजींना आपले आमदार खासदार सांभाळता आले नाही अशी चर्चा होती. आता ही तीच टीका होते की उद्धवजींना आपले खासदार सांभाळता येत नाही. संजय राऊत भाजपवर टीका करत असतात आणि त्यांचे खासदार त्यांना सोडून चालले. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे. आता उद्धव ठाकरेजींना आमदार खासदार का सोडून चालले, त्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. ते कुठं जात आहे, का जात आहे, कशामुळे जात आहे. पण भारतीय जनता पार्टीचा या संपूर्ण कुठल्याही ऑपरेशन, कुठलाही त्या ठिकाणी फोडाफोडीचा संबंध नहीं. सर यूबीटी का कांग्रेस में मर्ज हो रही है क्या? मैं आपको अभी कहा है कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं. उद्धव ठाकरे जी के एमएलए एमपी कहाँ जा रहे, क्यों जा रहे, क्यों उनको छोड़ रहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.